तर या वादावरून सत्ताधारी आणि विरोधक देखील आमनेसामने आलेले आहेत। पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। तर ज्यांची नावं समोर येत आहेत त्यांची सर्वांची चौकशी करा, दरेकरांच्या आरोपांवर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि लोकांच्या आया बहिणी काढायच्या, मग शिवरायांचं नाव घेण्याचा अधिकार तुम्हाला उरतो का? जरांगेने शिवीगाळ केल्यानंतर फडणवीस आक्रमक। मनोज जरांगेंची भाषा राजकीय, फडणवीस मराठा समाजाच्या विरोधात आहेत हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न। मुख्यमंत्री शिंदेंचा मनोज जरांगेंवर जोरदार निशाणा। सरकारवर टीका करणं, त्याचबरोबर मला देखील मुख्यमंत्री म्हणून मला देखील माझी पण सगळे काय काढायची ती काढली। ही भाषा जी आहे कार्यकर्त्याची नाही, ही भाषा राजकीय भाषा आहे। मी आई बहिणीवरून बोललो असेल, त्यांना ते लागलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो। आई बहिणीबद्दल अनावधानाने शब्द गेले असतील तर 100% दिलगिरी व्यक्त करतो, जरांगेंची प्रतिक्रिया। मी ते आई बहिणीहून बोलून जर त्यांना लागलं असेल तर आई बहिणीच्या बद्दल तोंडातून शब्द अनावधानाने गेले असेल तर 100% ते शब्द मागे घेतो, दिलगिरी व्यक्त करतो त्याच्याबद्दल। जरांगेंनी माफी मागत मोठेपणा दाखवला। आता आई बहिणीवरून बोलणाऱ्या सत्ताधारी पक्षातील आमदारांनी माफी मागावी, विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। मराठा समाजासाठी मी काय केलं हे सर्वांना माहिती। मराठा समाजाला आरक्षण दिलं आणि मी मुख्यमंत्री असेपर्यंत ते सुप्रीम कोर्टातही टिकवलं, फडणवीसांचं वक्तव्य। संजय राऊत म्हणाले, भाजपला संपवून दुसऱ्याच दिवशी जरांगेही बोलतात, महाराष्ट्र बेचिरा करण्याची भाषा करतात, फडणवीसांना संपवण्याची भाषा झाली। आशिष शेलार यांचं जरांगेंवर हल्लाबोल। हे पत्रकार पोपटलाल यांच्या पक्षाचे ते आदल्या दिवशी बोलले, अध्यक्ष महोदय एका दिवसात भाजपला संपवेल, दुसऱ्या दिवशी मनोज जरांगे पाटील ही भाषा करतात। हे सहज आहे का अध्यक्ष महोदय? त्याच्या मागे घटकारस्थान आहे का अध्यक्ष महोदय? मनोज जरांगेंच्या आंदोलनात दगड कुणाच्या कारखान्यातून आले? आंदोलन मोर्चात इतके जेसीबी आले कुठून? जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करा, आशिष शेलारांची मागणी। आंदोलनात जेसीबी आणि त्या ठिकाणी ट्रॅक्टर कोणाच्या कारखान्यातून आले अध्यक्ष महोदय? माननीय उपमुख्यमंत्र्यांना आदेश द्या, या प्रकरणाची एसआयटी लावा, सगळं माहिती समोर आली पाहिजे अध्यक्ष महोदय। जरांगेंवर आरोप करणारे कुठून आले याचीही चौकशी करा, वडेट्टीवारांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा। त्या सगळ्या प्रकरणामागे ही जी घटना घडते, त्यांचं आंदोलन पेटलंय, ते आज भाषा करतायत, ते कुणामुळे, कशामुळे, कोण करायला लावतंय हे सुद्धा शोधण्याची आवश्यकता आहे।